BR न्यूज चॅनल प्रस्तुत महिला दिन विशेष या कार्यक्रमात मी श्रुती माने आपल्या सर्वांचं स्वागत करते। महिला दिनानिमित्त आपण विविध क्षेत्रातील महिला अधिकारी व कर्मचारी यांची आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्याच संदर्भात आज आपण इथं सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात आलेलो आहोत। तर आता बघूयात आपल्याला आपली रणरागिनी कोण भेटते ती। रणरागिनी आपल्याला आज इथेच भेटणार आहेत आणि ते म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर मॅडम आज आपल्याशी बातचीत करणार आहेत। महिला दिन विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील महिला अधिकारी कर्मचारी यांची मुलाखत घेत आहोत, त्यांच्याशी बातचीत करत आहोत। अशाच आपल्यासोबत आहेत दाराशा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर मॅडम। त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते, त्यांची दिनचर्या काय आहे, हॉस्पिटल, घर, मुलं त्या सगळं कसं मॅनेज करतात, आज आपण प्रत्यक्षात त्यांच्याशीच भेटून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत। मॅडम, महिला दिनाच्या BR न्यूज चॅनलच्या महिला दिन या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून रणरागिनी किंवा एक तारेवरची कसरत करणारी रणरागिनी किंवा मग घर, ऑफिस जे काही असेल ते सगळं घर सांभाळून ऑफिस सांभाळून सगळं कसं मॅनेज करते किंवा मग तिची किती कसरत करावी लागते त्यासाठी सगळं सांभाळण्यासाठी आपण हे सगळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर माझा पहिलाच प्रश्न की तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? ॲक्च्युली दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच होते सगळ्यांच्यासारखे। पहाटे साधारणतः 6ला उठते मी आणि माझा असा अनुभव आहे की वॉकिंग करणं, जॉगिंग करणं यासारख्या एक्सरसाइजपेक्षा घरातली जी कामं करतो आहे आपण तर त्यातनं मिळणारा जो आनंद आहे आणि आपलं घर स्वच्छ करणं आणि आपली बागबगीचा नीट ठेवणं तर ते मला आवडतं, म्हणून मी ते करते आहे। तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात प्रथम अगोदर जेव्हा माझं सगळा फ्रेशनेस होईल त्यानंतरनं मी बाहेरचा माझ्याकडे साधारणतः पॅसेज आहे तर तो सगळा झाडून काढणं आणि बगीचे आहे तिथल्या झाडांना पाणी देणं, तिथलं गवत काढणं, इथून माझ्या दिवसाची सुरुवात होते। आणि त्यानंतरनं मग स्वतःचं फ्रेश होणं, आंघोळ करून त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करते। आश्चर्याची गोष्ट आहे की माझ्याकडे सध्या गेली 10 ते 12 वर्ष झालं कोणतीही कामवाली बाई नाही आहे। आणि म्हणजे माझी 2 मुलं आहेत जी सेंट जोसेफला जात होती स्कूलला आणि शाळा त्यांची साधारणतः 7ला 7:15 लॉकिंग पिरियड असतो आणि मग जाताना त्यांना डबा करून द्यायला लागायचा आणि का तर परत मी राहते जुळे सोलापूरला आणि शाळा सेंट जोसेफ गावात आहे डफरीन चौकामध्ये। मग हा डिस्टन्स मोठा आहे आणि तो परत डबा देण्यासाठी कुणी नव्हतं आणि त्यामुळे मला सकाळीच ते स्वयंपाक करून द्यावा लागायचा। माझ्या घरामध्ये माझे सासरे होते, नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे आणि आज साधारणतः 6वा-7वा दिवस आहे। तर मग त्यांचाही सकाळचा नाश्ता साधारण 8ला असायचा, त्यामुळं मला बाई परवडायची नाही। म्हणजे 7ला स्वयंपाक कोण येऊन करणार घरात आणि त्यानंतर 8ला नाश्ता आणि मग मी बाहेर पडायची 9:30ला। मग याच्यानंतरच साधारणतः कामवाल्या बायका मिळतात आणि त्यामुळं बाई ठेवू नाही शकले आणि मग वॉशिंग मशीन घेतली, म्हणजे कपडे त्याच्यामध्ये विकली, 7 जोड जे काही होतील ते रविवारी धुतले जायचे। त्यामुळं स्वयंपाक मीच करते आणि मग माझे मिस्टर मला बरीचशी मदत करतात की म्हणजे भाज्या जर फोडणी टाकायच्या राहिल्या असतील तर ते फोडणी टाकतील, संध्याकाळी काही भात वरणाचा कुकर लावायचा असेल तर त्यांचाही सहभाग याच्यामध्ये खूप आहे। म्हणजे माझं कुटुंब वाढवताना माझ्या मिस्टरांनी मला खूप मोलाची साथ दिलेली आहे की बाबा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बऱ्याचशा स्वतः करायला सुरुवात केली। त्यांचं बघितल्यामुळं माझी मुलं स्वतःचं करायला लागली, म्हणजे की माझ्याकडे कामवाली नाही आहे, खरोखरच नाही आहे, त्यामुळे भांडी स्वतःची सेल्फ सर्व्हिस करायला लावली मुलांना, त्यामुळे लहानपणापासून ती सवय त्यांना आहे। क्या बात आहे। म्हणजे एक वैद्यकीय अधिकारी म्हटल्यानंतर समोरच्या लोकांना असं वाटतं की नाही बाबा ह्यांच्याकडे तर मग कामवाली बाई असेल, स्वयंपाकाला बाई असेल, मग हे काय मॅडम फक्त करत असतील, हातात सगळं काही बरंचसं मिळत असेल, पण असं काही न होता त्या स्वतःचं काम स्वतः करतात आणि घरातल्यांना सुद्धा करायला लावतात, तर ते महत्त्वाचं। बायका म्हणलं की आजकाल कसं लोकांना फॅड आलं की नाही बाबा आपण जिममध्ये जावावं किंवा मग वर्कआउट करावा, त्याच्यानेच आपली हेल्थ व्यवस्थित राहते। असं करत करत बऱ्याच महिलांना ना की त्या अनहेल्दी होत चाललं आणि त्या स्वतःकडे लक्ष नाही देत आहेत। तर मग
महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावं यासाठी मग तुम्ही काय सांगाल? एक्झॅक्टली. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच आवाहन करेल की जिममध्ये जाऊन वर्कआउट करण्यापेक्षा आपण आपल्या घरातली कामं करत राहिलो सातत्याने, आणि त्याला अगदी फार वेळ लागत नाही खरं तर. म्हणजे उलटं बाईला सांगायचं की इकडचं झाडून काढ, तिकडचं पुसून घे, त्यापेक्षा आपण स्वतः आपलं घर स्वच्छ करणं आणि त्यातनं मिळणारा आपल्याला जो आनंद आहे, समजा तुमच्याकडे बागबगीचा आहे तर त्या झाडाझुडपांची कटिंग करणं किंवा तिथलं गवत काढणं, त्याला आळी करणं, त्याला या गोष्टींनी खूप काही शारीरिक मेहनत होत असते. तर त्यामुळं मी सगळ्यांना असं सांगते, जनरली माझ्या पेशंटला तर मी हे बोलते म्हणजे की तुम्ही घरातली कामं करा. आणि साधारणतः घर किती मोठं आहे सगळ्यांचं, 1000-1500 स्क्वेअर फुटाचं, त्याच्या आत बाहेर घरं आहेत, तर ती झाडायला तेवढा वेळ लागणार नाही. की व्यायाम करा तुम्ही, वॉकिंगचे व्यायाम तुम्ही करा, स्विमिंग करा, एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी वेगळे करा, पण त्याच्यासाठी जिम लावायलाच पाहिजे याच्यावर माझा काही विश्वास नाही आहे. त्याच्या उपर जर त्यांना सगळ्यांना असं वाटत असेल की नाही बाबा ही कामं नाही मी करू शकत आहे, तर त्यांनी आपल्या घराच्या पायऱ्या चढ उतर कराव्यात. साधारणतः 8-10 पायऱ्या आहेत, त्यांची 3 स्टेप्समध्ये तुम्ही 1-2-3 1-2-3 अशा ह्याच्याने तुम्ही वर खाली करू शकता, अप अँड डाऊन करू शकता. त्याच्याने पण वजन मेंटेन राहतं. जनरली आपल्याकडे आपला सोलापूर जिल्हा जो आहे तो ज्वारीचं धान्याचं कोठार मानलं जातं, तर आपण ज्वारीची भाकरी खायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. किंवा आपल्याकडे पिकणाऱ्या पालेभाज्या आहेत तर त्या आपण खाव्यात. की म्हणजे हे जर जेवण घेतलं तर तुम्ही हेल्दी राहाल, तुमचं वजन नाही वाढणार आहे, त्यामुळे तुम्हाला फार कॉन्शियस राहायची किंवा जिम लावायची सवय नाही लागणार आहे. आणि त्यामुळे येणारे जे आजार आहेत, BP, शुगर, थायरॉईड, तर हे यासारख्या आजारांना आपण टाळू शकतो. आजार आल्यानंतरनं त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा माझा विश्वास यावर आहे की आपली जी जीवनशैली आहे, आहार पद्धती आहे, ती जी इथल्या हवामानाला सूचक आहे, पूरक आहे, ती आपण ठेवली आणि आपली कामं आपण करत गेलो तर शक्यतो आपल्याला आजार पण येणार नाही आहेत. क्या बात आहे. म्हणजे सिंपल आणि सोप्या भाषेत त्यांनी व्यवस्थित सांगितलं आहे की स्वतःची कामं स्वतः करा. म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला खरंच काही करायची गरज नाही भासत. पण ऑफिस आणि घर सांभाळताना तुम्ही स्वतःकडे कसं लक्ष देता किंवा स्वतःसाठी कसा तो मी टाईम काढता? ओके. आता खरं तर फार अवघड असतं, पण यावेळेला माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या खूप मदतीला येतात. म्हणजे की कॉन्शियसली त्या सांगतात की नाही आपल्याला भेटायचंच आहे रविवारी. आणि मग आता मुलं थोडीशी मोठी झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांनाही समजतं की आई सकाळी कामाला सुरुवात करते, मग दवाखाना करते, मग परत घरी येते, पुन्हा संध्याकाळी दवाखान्याला जाते. म्हणजे आई पूर्ण पॅकअप आहे. त्यामुळे मुलांनी मला ही जाणीव करून दिली की आई गं, तुला स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मग ती जाणीवपूर्वकरित्या मला की माझ्या मैत्रिणींना ते मावशी बोलतात, तर ते बोलतात की नाही मावशीचा फोन आला ना तर तुला बाहेर जावं लागणार आहे, तर तू जा. म्हणजे मग मला किती जरी असं वाटत असलं की नाही मी घराला वेळ देणं गरजेचं आहे, तर मुलं म्हणतात की नाही आई तुला स्वतःलाही वेळ देणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही भेटणं गरजेचं आहे. आणि म्हणून मैत्रिणी मिळून आम्ही कधीतरी रविवारीच म्हणजे शक्यतो आणि भेटतो एकत्र. आणि तो सगळ्यात ओॲसिस म्हणा माझ्या आयुष्यातलं की माझ्या मैत्रिणी. आणि त्याच्यातून मला भरपूर आनंद मिळतो, पुढची एनर्जी मिळते. जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथंच सॉल्ट आऊट होऊन जातात. आणि एक्झॅक्टली. आणि माझं जे काही काम आहे म्हणजे मला समाजसेवेची खूप वर्षापासूनची ती आवड होती आणि ती भूक माझी यातून भागली जाते, त्यामुळे मला त्याचं सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. आणि माझं हे सॅटिस्फॅक्शन बघून माझ्या मैत्रिणींना समाधान वाटतं की ओके फायनली तिला ते हे सगळं करायला मिळतंय. हां, सगळ्यात महत्त्वाचं महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी काय करायला हवं? आजकाल तर सगळ्याच खरं तर आता घराच्या बाहेर पडत आहेत, स्वावलंबी होत आहेत. पण अजूनही काही आहेत की त्या घरातच आहेत किंवा त्या स्वतःसाठी स्वावलंबी होण्यासाठी काय करायला हवं? नाही, आत्ता तर मी शासकीय सर्व्हिस करते, तर मला असं जाणवतं की शासनाने अशा काही बऱ्याचशा स्कीम्स ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. जसं की शिवणकला आहे, पार्लर आहे, MSCIT आहे. म्हणजे की असे क्लासेस, छंदवर्ग शासनातर्फे चालवले जातात. सोलापूर महानगरपालिकेतर्फे पण असे महिला बालकल्याण जे विभाग आहे तर त्यांच्यामार्फत असे छंदवर्ग चालवले जातात, ज्यांचं बकायदा त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांना जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण पण दिलं जातं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा औद्योगिक जे आपलं केंद्र आहे तर त्यांच्याकडे पण अशी भरती चालू असते. आणि त्यामुळं महिलांनी एवढंच करून थांबावं असं मला वाटत नाही आहे की आपल्या फॅमिलीला पण त्यांनी वेळ देणं गरजेचं आहे. पण मुलं जेव्हा लहान आहेत तोपर्यंत ठीक आहे,
पण एकदा ती 5वी-6वीला गेली की त्यांना त्यांचं स्वतःचं विश्व तयार होतं. मिस्टरांना त्यांचं मित्र सर्कल असतंच ऑफिशियल जिथं कामकाज करताय तिथलं. मग मुलांना त्यांचं सर्कल तयार झाल्यानंतर बाईच्या जीवनामध्ये एक पोकळी तयार होते आणि मग देवधर्म याच्याशिवाय तिला दुसरं काही उरत नाही आहे. तर त्यापेक्षा त्यांनी असे छोटे छोटे कोर्सेस तयार करून घरी पण ते हे करू शकतात की म्हणजे जसं की मला येतं तर बाबा दिवसाकाठी एखादा ब्लाऊज शिवला तर त्यातनं माझं घराला पण काहीतरी हातभार होईल, म्हणजे लाईट बिल किंवा काहीतरी एक मिळून जाईल त्यातनं तिला. आणि तिचं स्वतःचं समाधान की स्वतःचं क्रिएशन आहे ते. म्हणजे जसं की बाईला मूल जन्म घालण्याचा म्हणजे उत्पादन ही एक स्वनिर्मिती आहे, त्याचा तो आनंद मिळतो तिला. तसाच या छोट्या छोट्या कृतीतून पण त्यांना आनंद मिळू शकतो. समजा BA BCom झालेले आहेत किंवा 12वी झालेले आहेत तर त्या 4थी-5वीच्या मुलांना सहज शिकू शकतात. मोठ्या क्लासेसची काही गरज नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पैसा पण वेस्ट जाणार नाही आहे आणि तुम्हाला छोटे छोटे पैसे मिळतील. म्हणजे बाबा बाहेर 200-300 रुपये घेतात तर तुम्ही 100-150नी ते सुरू करू शकता. सुरुवातीला 3-4 मुलं येतील, तुमच्याच घरातली तुमचीच मुलं आहेत समजा 2, तर शेजाऱ्यांची 2 मुलं येतील. मग हळूहळू ते त्यांना कळेल की बाबा तुम्ही खूप वेळ ट्युशन घेताय, जाणीवपूर्वक लक्ष देऊ शकताय, जातीने लक्ष देऊ शकताय. मग याचे फायदे कळल्यानंतर ती लोक तुमच्याकडे ट्युशनला पाठवतील. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही घरी करू शकता की बाबा आता मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहेत पण ते जात नाही आहेत, मोबाईलमध्ये गेम खेळत बसतायत. तर त्याच्याऐवजी तुम्ही तसे छंदवर्ग घेऊ शकता 5 ते 6 म्हणजे एखाद्या तासाचा किंवा वीकली की त्याच्यामध्ये तुम्ही नॉमिनल फी ठेवू शकता पण मुलांची एंटरटेन करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या स्टोरी त्यांना सांगू शकता. म्हणजे यातून काय होईल की त्यांना आता पंचतंत्राचे जे वर्ग चालायचे पूर्वी तर त्या गोष्टी तुम्ही तिथे त्यांना सांगू शकता, गाणी शिकू शकता. तर यासाठी मला असं वाटतं की महिलांनी स्वतः फार लक्ष द्यावं लागणार आहे की हा वेळ मी कसा घालवायचा आहे. तो क्वालिटी टाईम असायला पाहिजे आहे. म्हणजे त्यातनं लोकांचं पण प्रबोधन व्हायला पाहिजे आहे आणि मला त्यातनं थोडाफार पैसा पण मिळायला पाहिजे आहे. अशी गरज नाही की बाबा मला 10-15 हजारच मिळायला हवेत, पण माझी छोटीशी फॅमिलीसाठी मदत करू शकते आणि त्यातनं तिला आनंद मिळेल आणि ती अभिमानाने सांगू शकेल की हो मी म्हणजे की काहीतरी करते. एक्झॅक्टली. म्हणजे आपण घरी असते बाई म्हणजे काहीच करत नाही असं न करता आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे मुलांना शिकवण्यापासून तुम्ही म्हणालात की एखादा साधा ब्लाऊज शिवण्यापासून म्हणजे स्वतःची जी काही कलागुणांना वाव देण्यापासून ना तर ती स्वतःचा आनंद जपू शकते आणि स्वावलंबी होऊ शकते. येस. बऱ्याच वेळा आपण महिला अधिकारी म्हटल्यानंतर मग वेगवेगळ्या फील्ड किंवा मग वेगवेगळे अनुभव तुम्हाला असे येतात. तर मग ह्या एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो किंवा मग तुम्हाला काही असे वेगळे अनुभव आलेत का? हां, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये तसा मला महिला म्हणून अनुभव खूप छान आला आहे. म्हणजे पूर्वीचे जे आमचे कमिशनर सर होते तेही चांगले होते, आत्ताच्या मॅडम पण चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे असं कधी जाणवलं नाही की बाबा आपण महिला अधिकारी आहोत म्हणून आपलं काही काम होत नाही आहे. पण बाहेर जेव्हा पडतो तर त्यावेळेला असं लक्षात येतं की बाबा थोडंसं महिलांच्याकडे म्हणावं असतं, आपल्या बोलण्याला वेटेज नसतं. जेव्हा आपण एखाद्या अधिकारी म्हणून सांगतो, रायटिंगमध्ये देतो, मग त्यावेळेला त्यांना अरे बापरे नाही हे काम करायला पाहिजे नाही तर उद्या काहीतरी होऊ शकतं. पण जनरली असं होतं. पण आता तशी सिच्युएशन राहिली नाही पूर्वीसारखी की. पण माझं असं म्हणणं आहे की महिलांनी पुरुषांच्या बरोबरीला उभं राहून काम करावं निश्चित, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की स्वतंत्रता वेगळी आणि स्वैराचार वेगळा. तर आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून आपण ते अबाधित न होता, दुसऱ्याला त्रास न होता त्याचा मी वापर करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मला स्वातंत्र्य दिलं म्हणून मी अरेरावीनी बोलणं हे चुकीचं आहे. किंवा बाबा घरामध्ये म्हणजे माझ्याकडे तर जो काही एरिया दिलेला आहे तर त्याच्यामध्ये हाय रिस्क एरिया आहे की लोधी गल्लीसारख्या एरियामध्ये त्या महिला घरी बिड्या बनवतात आणि त्यांची कुटुंब त्यांच्यावरच चाललेली आहेत. म्हणजे की आपण महिला सशक्तीकरण जे म्हणतोय ते आता फार उच्च कोटीचं जाऊन बोलतोय, पण हे ऑलरेडी आपल्या समाजामध्ये चालूच आहे. महिला सक्षम आहेत पण त्यांना स्वतःचा दृष्टिकोन बदलावा लागेल की मी माझं कुटुंब चालवते हे अभिमानाने सांगावं लागेल. मैं कुछ नहीं करती. आज जरी आम्ही त्यांना विचारलं तर त्यांना मैं कुछ नहीं करती, घर में बैठती. अरे तू बिडिया बनाती? तो हाँ बनाती, हर रोज कितना बनाती? तर 500 बनाती. म्हणजे 500 बिडिया बनवून ती धुणं भांडी सगळं काही करते, तिच्या मुलींना करायला लावते. म्हणजे तिची 5वी-6वीतली मुलगी जनरली मी बघते की ती भांडी घासते, धुणं धुते, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. आणि मग हाच मेसेज घेऊन जाते मी घरी आणि मुलांना सांगते ती मुलं एवढं कष्ट करतात म्हणजे तेवढे कष्ट तुम्हाला करायला लागत नाही आहेत. की ही जो आपण म्हणतो वर्ग आहे एक समाजाचा तर तिथे हे ऑलरेडी चालूच आहे. पण आज माझं उदाहरण म्हणून तुम्ही द्याल, पण या लोकांची उदाहरणं आपण कधीच प्रकाशात आलेली नाही आहेत.
तर त्या महिला खरोखर सशक्तीकरण त्यांना गरज आहे. म्हणजे किंबहुना त्या नवऱ्याचा मार खातात, सासूचं बोलणं सहन करतात, पण तरी पण त्या पुढं होऊन ती कामं करतायत, आपल्या फॅमिलीला सांभाळतायत, पोसतायत, मुलांची शिक्षणं करतायत. तर ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. फक्त त्यांना पडदा मिळत नाहीये. एक्झॅक्टली. एक वाट अशी भेटत नाहीये की बाबा एक दिशा मिळाली की म्हणजे त्या दिशेने वाटचाल करू शकतील असं होतं. या 8 मार्चला आपला महिला दिन असतोच. खरं तर माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस हा महिलेचा असतो. कारण की आपण वावरत असताना आता असं नाही आहेच की घरात आपल्याला कोणीतरी सांगतं की बाबा नाही तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. आता आपण घरातल्या लोकांना सांगतो की नाही माझं ऐका. आपलं सगळं चालेल असतं म्हणजे भाजी आणण्यापासून मग कुठले डिसिजन घेण्यापासून मग काही फंक्शन असेल ते अटेंड करण्यापासून सगळंच आपण चालवतो. तर मग मेजॉरिटी आपलीच आहे. तर महिला दिन खरं तर 8 मार्चला नसेल. वेगळा असं म्हणण्याची गरज नाहीये. फक्त काय झालेलं आहे की त्यावेळेला पूर्वीची परिस्थिती तशी होती आणि मग महिलांना त्यावेळेला फार प्रचंड लढा करावा लागलेला आहे. म्हणजे की जेंडरपासून जे काही विभागीकरण होतं तर त्याचा परिणाम म्हणून आज आपण फक्त त्या दिवशी एन्जॉय करणं हे चुकीचं ठरेल. पण आता सध्या बघत असाल तर तुम्ही आत्ता नीटचा रिझल्ट लागला, मुलाचं ॲडमिशन करायला गेले तर मेजॉरिटी ऑफ द गर्ल्स म्हणजे क्लासमध्ये त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 5 मुलं आणि 35 मुली. मग मी फार्मसी लाईनचं बघितलं तर तिकडेही सेमच सिच्युएशन आहे. BSc नर्सिंगचं बघितलं तर सेम सिच्युएशन आहे. म्हटलं ही मुलं करतात काय आहे नेमकं. म्हणजे की आता असं म्हणत होते की आई कुठं काय करते, पण मला आत्ता ह्या रिझल्ट नंतर म्हणावं वाटतं की म्हणजे मुलं नेमकं करतात काय, फक्त इंजिनिअरिंग. पण तिकडे पण मुलींची संख्या जास्तीचीच आहे. तर शिक्षणाच्या क्षेत्रात तर त्या अग्रेसर आहेत हे म्हणावंच लागणार आहे. का तर रिझल्ट सांगतोय आणि आत्ताची ॲडमिशन्स बघायला गेलो तर बरंचसं पर्सेंटेज मुलींचं आहे. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच. महिला दिनानिमित्त महिलांना काय तुम्ही एक मेसेज द्याल? मी तर असं म्हणेल की प्रत्येक महिलेला देण्याकरता एखादा मेसेज असतो. म्हणजे बिहाइंड एव्हरी वुमन देअर इज अ मॅन असं म्हणायचे. पण मला आत्ता जेव्हा मी पेशंटला सातत्याने बोलत राहते त्यावेळेला मला लक्षात येते की प्रत्येक येणारा पेशंट काहीतरी वेगळी स्टोरी सांगतोय मला आणि मला त्यातनं खूप काही शिकायला मिळतंय. म्हणजे की माझ्यापासून शिकण्यासारखं काही नाही आहे. मलाच असं वाटत राहतं की प्रत्येकापासून म्हणजे प्रत्येकजण माझा गुरु आहे. म्हणजे गुरुपौर्णिमेला मला विचार करावा लागतो की आता एवढ्या लोकांना मला विश कसं करायचं आहे. तर मी सांगते माझ्या आशाताई जे आहेत त्यांना सांगते की म्हणजे त्यांची एक प्रत्येकीची स्टोरी असते की म्हणजे दे डू फाईट अगेन्स्ट त्यांच्या घरात असेल किंवा सिच्युएशन्स त्यांना हँडल करा. म्हणजे साधं रेशन घ्यायला गेलं तर त्यांना क्यूला उभं राहावं लागतं आणि मग ते रेशन मिळतं त्यांना. म्हणजे दे फाईट देमसेल्व्स. पण त्यांना असं कुठं मिळत नाही प्लॅटफॉर्म. सो मी असं सांगेन की मी काय मेसेज देण्यासारखी व्यक्ती नाही आहे. मीच शिकते त्यांच्याकडनं की सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या. आपण पेशन्स ठेवले पाहिजेत. म्हणजे बसणारा पेशंट 70-80 पेशंट तपासते त्यावेळेला तो राईट 9:30ला कोणी पेशंट आलेला असेल पण लाईन क्यूमध्ये उभं राहिला असेल तर त्याच्यामध्ये किती पेशन्स आहेत की म्हणजे मलाच त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतंय. तर माझं असं म्हणणं असेल की महिला तुम्ही सगळ्याजणी खूप सशक्त आहात. फक्त तुम्ही सुदृढ राहणं फार गरजेचं आहे, निरोगी राहणं गरजेचं आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी करा, घरातली कामं स्वतः करा, स्वतःची दमवणूक करून घेऊ नका. तुमचं घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे, बाहेरचे कोणी येऊन तुमचं घर स्वच्छ करणार नाहीत. त्यामुळे अगदी बाईचा अट्टास असा असतो की सगळं स्वयंपाक स्वच्छ केल्यानंतर सगळ्यांना डबे पोच झाल्यानंतर न घरचं सगळं काम झाल्यावर मी जेवेन. तर मी सांगते हल्ली की नाही तसं करू नका. स्वतःची काळजी घ्या. पहिली पोळी झाली की तुम्हीच नैवेद्य दाखवा स्वतःला आणि मग पुढचं कामकाज सुरू करा. की देव आणि परमेश्वर हे कोणी नाहीत, आपल्यामध्येच आहेत. आणि आपल्या कुठल्या संत महंतांनी असं नाही सांगितलेलं की तुम्ही उपवास करून खा. कोणी उपवास करावेत की ज्यांना 15 दिवसांमध्ये एखादा दिवस उपवास म्हणून करायचा आहे आणि बाकी काही करण्याची गरज नाही आहे. देव माणसामध्ये आहे आणि तो खरोखरच माणसामध्ये आहे. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मनुके खा, बदाम नाही मिळाला तर तुम्ही पोळी भाजी तरी खा, पण ती वेळच्या वेळेला खा. 2 वेळचं जेवण सशक्त करा. घरची कामं स्वतः करा. आनंदी राहा. फार टेन्शन घेऊ नका. काही मदतीची गरज पडली तर सध्याची आरोग्य केंद्र सोलापूर महानगरपालिकेने जी अद्ययावत सुरू केलेली आहेत त्यांचा जरूर उपयोग घ्या. तिथे येऊन चेकअप करा. म्हणजे काही झाल्यानंतर चेकअप करण्यापेक्षा तुम्ही येऊन आपल्याला काही नाही याची खात्री करून घ्या. त्याच्यासाठी टेस्टिंग उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याचा फायदा घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे नाही पे करावे लागत. इथं 10 रुपयेचा केस पेपर काढून तुम्हाला सगळं काही मोफत आहे सिंगल रूप खाली. तर तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. टेस्टिंग करून घ्या. आपल्याला घरीच बसून असं म्हणू नका की नाही मला काही नाही आहे.
असं नाही होणार आहे का? तर टेन्शनमुळे सुद्धा बऱ्याच जणांना BP शुगरसारखे आजार येत आहेत, थायरॉईडसारखे आजार. तर त्याचा अवलंब मेडिसिन घेण्याकरता करू नका, तर तुम्ही येऊन टेस्टिंग करा. इवन आमच्या इथे योगाचे सेशन्स पण भरवले जातात, त्याचाही फायदा घ्या. नसेल जमत तर दिवसाकाठी काहीतरी वाचन करावं असं सांगतात, तर वाचन करायला मिळालं तर वाचन करा. नसेल तर शांत डोळे बंद करा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तो तुमचा मेडिटेशन आणि योगाचा सेशन होऊन जाईल. एवढं केलं तर तुम्ही निश्चित निरोगी राहाल. आणि सगळ्याच महिलांकडनं शिकण्यासारखं खूप आहे, त्यामुळं त्या माझ्या गुरु आहेत असं मी मानते. त्यामुळं महिला सध्या खूप छान काम करत आहेत. म्हणजे आपण फक्त जे कोणी वरचे आहेत अधिकारी किंवा कोणी काम करत आहेत तर त्यांनाच आपण म्हणतोय, पण सिंधू सपकाळसारख्या बाई जेव्हा प्रचंड काम करतात आणि त्या झोतात येतात त्यावेळेला आपल्याला माहीत होतात. तर असं नाही आहे, आपल्याकडेही खूप महिला अशा आहेत, फक्त त्यांना मदतीचा हात देऊन थोडंसं पुढं घेण्याची सोय करणं गरजेचं आहे. आणि तेच मदतीचा हात सोलापूर महानगरपालिका आरोग्य खातं घेत आहे आणि खूप छान खरंच इथे काम चालतं. पर्सनली तुम्ही सगळ्यांकडे, आता आम्ही आल्यानंतर पण आम्ही जस्ट बघत होतो की तुम्ही पर्सनली एक हक्काने तुम्ही महिलांना सांगताय की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या किंवा स्वतःची काळजी घ्या. तर बाकीच्या जे काही खाजगी दवाखाने असतात किंवा मग काही नाही, मग लिहून देतात किंवा मग चालू असतं त्यांचं, पण असा पर्सनल टच किंवा आपण एक आपल्या घरातली बाई आहे असा जो तुम्ही हक्काने तो अधिकार दाखवून त्यांना स्वतःची काळजी घ्यायला सांगताय, ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच खूप सुंदर तुम्ही माहिती दिलीत. प्रत्येक स्त्रीला स्वतःची काळजी कशी घ्यावी हा मेसेज तुम्ही खरंच प्रत्येकांपर्यंत पोहोचवलात. पुनश्च तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.